नमस्कार. राजीज किचनमध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज आपण इथे उन्हाळी स्पेशल तांदूळच्या भाजी म्हणजे जी राजगिऱ्याची भाजी म्हणतात, कोणी तिला चवळीची भाजी म्हणतं, त्या भाजीची रेसिपी बघणार आहोत. तुम्ही बनवतच असाल तुमच्या घरी, पण थोडी वेगळ्या पद्धतीने मी बनवलेली आहे. ही भाजी खूपच गुणधर्मी आहे आणि मुख्यत्वे ही ह्या उन्हाळ्याच्या 3 ते 4 महिन्यातच ही उपलब्ध असते. भाजीचे गुणधर्म म्हणाल तुम्ही तर उन्हाळ्याचा दाह कमी करण्यासाठी खूप उपयोगी पडते. शिवाय जुना मलावरोध असेल तुम्हाला, कॉन्स्टिपेशन, पोट साफ होत नसेल, तर ही भाजी तुम्ही अगदी रोज ताटात घेतलीत तर तुमचा जुना आजार कमी होईल आणि पोट साफ झालं की ॲटोमॅटिक आपली स्किन ग्लो होते. त्यामुळे त्वचाचे काही पण जे आजार असतील त्वचाचे, तुम्हाला घामोळ्या येणे, फोड येणे किंवा आग होणे, तेही ह्या भाजीमुळे कमी होतात. इथे मी फोडणीसाठी हिंग, जिरे, लसणीच्या 5-6 पाकळ्या, 1 मिरची आणि कांदा घातलेला आहे. तुम्ही कोणत्या प्रकारे ही भाजी बनवता ती कमेंट्समध्ये लिहा, म्हणजे त्या प्रकारे मी बनवून बघेन. आणि जास्त तिखट किंवा जास्त तेलकट न बनवता अगदी साधी सोपीच बनवायची आहे, कारण असंही गरमी बाहेर खूप असते आणि त्यामुळे जास्त चमचमीत न करता जितकी सात्विक बनवता येईल तितकी बनवायची. हळद टाकलेली आहे, 1 चमचा धणे जिरे पावडर. या भाजीमध्ये मुगाची डाळ घालूनही भाजी बनवतात. मी या भाजीमध्ये हे 3-4 भेंडी कापून टाकलेली आहे. भेंड्यामुळे काय होतं, या पाणी भरपूर असतं भाजीमध्ये, ते पाणी शोषलं जातं आणि भाजी कोरडी होण्यास मदत होते. त्यामुळे जास्त वेळ आपल्याला ती शिजवत ठेवावी लागत नाही. त्यामुळे तिची जी हे असतात, विटॅमिन्स असतात, ते तसेच पोषक मूल्य राहतात तसेच भाजीमध्ये संपूर्णपणे. जास्त शिजवली की त्याचा कस निघून जातो. अगदी 5-1 मिनटं ही वाफेवर झाकण बंद करून ठेवायची आहे. हे बघा, 5 मिनटानंतर भाजीचं पाणी अगदी शोषून गेलेलं आहे आणि भाजी छान आपली शिजलेली आहे. भेंडी देखील मऊ झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकूया. मी इथे थोडा दाण्याचा कूट टाकला आहे. तुम्ही ओलं खोबरं असेल तर तेही टाकू शकता. आता माझ्याकडे नाही आहे म्हणून नाही टाकलं आहे. परत एकदा सगळं मिक्स करून 2 मिनटं झाकण ठेवून त्याला वाफ काढायची आहे. चॅनलला जर पहिल्यांदाच भेट देत असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी आवडली तर लाईक करा आणि उपयोगी वाटली तुम्हाला तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. अगदी झटपट होते भाजी आणि अगदी उन्हाळ्यामध्ये माझ्या घरी तर ही आठवड्यातून 2-3 दिवस असते ही भाजी. तुम्ही नक्की खाऊन बघा आणि कोणत्याही भाकरी पोळीबरोबर किंवा वरण भाताबरोबर खूपच रुचकर लागते. ते मी नाचणीच्या भाकरीबरोबर ही भाजी खाणार आहे. असेच मस्त खा, स्वस्थ राहा. धन्यवाद.